स्वारगेट शिवशाही बस अत्याचार प्रकरणाकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। या प्रकरणात आता शिवसेनेचे नेते वसंत मोरे हे सुद्धा यामध्ये ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळतात। त्यांनी स्वतः काल एक बाजू जी आहे ती मांडल्याचं पाहायला मिळालं। या सगळ्याच प्रकरणामध्ये जी पीडित तरुणी आहे तिने स्वतः वसंत मोरेंशी संपर्क केला होता आणि त्यानंतर नेमकं आता काय काय झालेलं आहे, स्वतः वसंत मोरेंनी सगळी चक्र आपल्या हातात घेतलेली पाहायला मिळतात। त्यात नेमकं काय बोलणं झालं होतं आणि आता हा विषय कुठपर्यंत? कालच्याला मला वाटतं शनिवारी म्हणजे प्रत्यक्षात घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलीच्या मित्राचा मला फोन आला। त्याच्यानंतर आम्ही फोनवरतून बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं भेटायचं ठरलं। भेटलो, जवळजवळ 1.5-2 तास आम्ही त्या विषयामध्ये चर्चा केली। आणि त्याच्यानंतर मी माझ्या पक्षाच्या नेत्यांसोबत बोललो। संजय राऊत साहेबांनी मला त्या विषयामध्ये ठीक आहे त्याच्यात लक्ष घाला म्हणून सांगितलं। मग मी त्यात लक्ष घातलं आणि नंतर आम्ही असीम सरोदे सरांना भेटलो। कारण ज्या दिवशी प्रकरण घडलं त्या दिवशी मला असीम सरांचा फोन आला होता की तात्या या विषयात काय मदत लागली तर मला जरूर कॉल करा। आणि आम्ही कालच्याला त्या मुलीला आम्ही रविवारी भेटलो प्रत्यक्षामध्ये। रविवारी तिच्याकडनं सगळी चौकशी आम्ही केली। स्वतः सरोदे साहेब आम्ही तिघच बसलो होतो। तिचा मित्र तिने ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी सांगितल्या, तिच्यावरती होणारा अन्याय, तिला रोज उठून एका अधिकाऱ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी मांडाव्या लागतात। तिच्या मानसिकता फार खच्चीकरण झालेली आहे। कारण तिने आमच्या संग बोलत असताना अतिशय उद्विग्नतेने ती बोलली की मला आता ह्या सगळ्या गोष्टीचा इतका बीट आलाय की मला आता आत्महत्या करावीशी वाटते। कारण ती एक अतिशय सुशिक्षित अशी तरुणी आणि तिच्यावरती आज जो प्रसंग गुजरलाय तर तो प्रसंगाचं कुणालाच गांभीर्य नाही। प्रत्येक जण आरोपी सापडला म्हणजे विषय झाला असं होत नाही, पण त्याला जोपर्यंत फाशी होत नाही ना तोपर्यंत काय आपण थांबलं नाही पाहिजे। कारण त्याच्यानंतर जे काही स्टेटमेंट्स राजकारण्यांकडनं चालू झाले आहे प्रत्यक्षामध्ये गृहराज्यमंत्र्यांसारखा जबाबदार व्यक्ती ज्यावेळेस पुणे शहरामध्ये येतो आणि या विषयामध्ये जर ते असे स्टेटमेंट करतात की तिथं कुठलाही न्यूसेन्स झाला नाही, कुठला आरडाओरडा झाला नाही आणि सगळं शांततेत पार पडलं तर तुम्ही बघायला होता का? मग त्याच्यानंतरच मग अजूनही नेत्यांनी त्या सुरात सूर मिळवला आणि सगळं झाल्यानंतर त्या नालायकाची बायको त्या ताईने सुद्धा अशाच पद्धतीने बोललं की मी पण त्याची बायको आहे, मला न्याय मिळाला पाहिजे। तुला कसला न्याय पाहिजे? दुसऱ्याच्या आयुष्याचं वाटोळं करतो तुझा नवरा। आता एक 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 विषय बाहेर यायला लागला की हा नालायक लॉजेसच्या बाहेर उभा राहायचा आणि लॉजेसच्या बाहेर उभा राहून तो तिकडं त्या लॉजमधनं बाहेर पाडणाऱ्या माणसांचं चित्रीकरण करायचा, त्याच्या मागं जायचा। त्याच्यातली महिला जर वेगळी असेल कोणी तर त्यानंतर त्या महिलेच्या विरोधामध्ये तिला बोलवून घेऊन तिच्या संग पैसे घेणं किंवा इतर काय प्रसंग। मला तर वाटते की अशा विषयांमध्ये जर ह्या नालायका संग जर कोणी ह्यांनी जर असं कोणाबरोबर असा विषय केला असेल तर त्यांनी आता पुढे येणं गरजेचं आहे। कारण ती मुलगी आता एकटी पडतीये, आम्ही तिच्यासोबत आहोत शिवसेना म्हणून आम्ही तिच्या पाठीमागे उभे आहोत। आम्ही आता आज सुद्धा कालच्याला आम्ही जो अर्ज दाखल केला म्हणायचा की तिची जी बदनामी चालू आहे त्याच्यावरती आज सुद्धा सकाळपासून मी कोर्टामध्ये जवळजवळ अर्धा-1 तास ह्या विषयावरती हिअरिंग झालं आणि त्या हिअरिंगमध्ये उद्याच्याला आज संपूर्ण हिअरिंग झालं दोन्ही बाजूनी। त्याचं वकील नव्हते, वकील सरकारी वकील होते। सरकारी वकील ज्या महिला भगिनी होत्या त्यांना सुद्धा कोर्टाने से द्यायला लावला आणि त्यांनी सुद्धा अतिशय पॉझिटिव्हली सगळा विषय घेतलाय। त्यांच्या सुद्धा लक्षात आलं की विषय चुकीचा चाललाय। ज्या पद्धतीने तिला प्रेझेंट केलं जाते 7,500 रुपये घेतले, तिच्या संमतीने ओळख होते। आता ह्याच्यातला एकतर विषय असा घडलाय की ज्या दिवशी तो नालायक तिथं त्यांनी तो रेप केल्यानंतर तो हडपसर रोडने त्याच्या गावाकडे पळून चालला होता आणि त्या दरम्यान ती मुलगी सुद्धा हडपसर रोडवरतीच एसटी मध्ये होते। मग त्यांचे दोघांचे टॉवर लोकेशन हडपसर सोलापूर रोडवरती झाले, हडपसरच्या परिसरात, आणि ते मागे पुढेच होते आणि त्यांचं टॉवर लोकेशन दोघांचंही हडपसर आलं। हडपसर आल्यामुळे त्याचा काही तज्ज्ञांनी असा अर्थ काढला की हे दोघं संघच होते, संमतीने झालो। त्याची बायको तिकडे एक महिला दुसऱ्या महिलेच्या बाबतीमध्ये जे विधान करते ना की अतिशय धक्कादायक आहे ते की हो त्यांनी बलात्कार केला असेल पण तिला कुठं स्क्रॅचेस तरी आलेत का, तिचे कुठं कपडे फाटले का? आई म्हणती टाळी एका हाताने वाजत नाही। अरे तुम्ही तुमचा ड्युट्या काय आहे तुम्हाला माहिती आहे?
तो कशा पद्धतीने वागतो, समाजामध्ये काय त्याची लायकी आहे, काय त्याला किंमत आहे, हे सगळं तुम्हाला लोकांना माहिती असताना सुद्धा मग कालच्याला का बरं त्याच्या भावाने त्याचा जबाब फिरवला? त्याला काय ती योग्य ती शिक्षा द्या. कालच्या काल का फिरवला? तुझ्या घरामध्ये आहे बहिणी आहेत ना, पण तुझ्या घरामध्ये हा प्रसंग घडला असता, तू अशाच पद्धतीने बोलला असता की माझा भाऊ मार्केट यार्डमध्ये फळं काय भाजीपाला विकायला आला होता. 7,500 रुपये घेतले म्हणता. 3 महिन्यापासून पोलिसांनीच रिपोर्ट दिलाय. 3 महिन्यापासून त्या भिकाऱ्याच्या अकाउंटवरती 239 रुपये आहेत. तो कुठल्याही त्या मुलीचा त्याचा कुठलाही संपर्क आलेला नाही, तरी संगनमताने म्हणता नेता बोलला म्हणून त्या बाईनी पण त्याच्या बायकोनी पण ती स्त्री धरली, ती पण तेच म्हणायला लागली. काही पुण्यातले लोक सुद्धा तेच म्हणायला लागले. म्हणजे आता आम्ही तर तिच्या पाठीमागे आहोत. आत्ता आज हिअरिंग झालंय, अतिशय चांगल्या पद्धतीने हिअरिंग झाले, परंतु अशा पद्धतीचं अपील हे पहिल्यांदाच पुण्यामध्ये झाले. त्यामुळं कदाचित त्याला थोडा वेळ लागतोय, पण मला वाटतं की उद्याच्याला पॉझिटिव्ह निकाल मिळेल आणि तिची जी काय बदनामी चालली ती बदनामी थांबण्यासाठी कोर्ट आदेश करेल. आता या सगळ्यात जाणून बुजून कुठेतरी फेक नरेटिव्ह तयार केला जातोय तरुणीच्या विरोधात असं वाटतं, कारण हे सगळं कोण करत असेल किंवा कुणाच्या सांगण्यावरून होत आहे? मला वाटतं की याच्यामध्ये काही समाजातली अशी लोक आहेत की ज्यांना काहीच कळत नाहीये. कदाचित अधिवेशनाच्या कालावधीमध्ये हा विषय मोठा होऊ नये म्हणून सुद्धा की संगनमताने झालं, हे फेक नॅरेटिव्ह पसरला गेला की तिची त्याची ओळख होती. 7,500 रुपये घेतले, दिलेल्या पैशातनं व्यवहारातनं मग तो विषय झाला आणि त्याच्यातून त्यांचा वाद झाला म्हणून तिने तक्रार केली. हे काहीतरी फेक नॅरेटिव्ह पसरायचा आणि त्याच्यामधून मग विधानसभेचं जे की आता अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये कुठला गदारोळ होऊ नये. कदाचित असं सुद्धा असू शकतं. इव्हन पुण्यातल्याच ज्या नेहमीच महिलांच्या विषयात पुढे असतात अशा रुपालीताई ठोंबरेंनी सुद्धा तशाच पद्धतीचे. मी ताईसोबत बोललो, ताईला मी तशी कमेंट्स पण केली होती की अशा पद्धतीने नाही रिॲक्ट. ताईच काय कुठलीच महिला कुणीच कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये नको रिॲक्ट व्हायला, कारण ती बिचारी खूप रडतीये. मी तिला 2 वेळा भेटलोय. मी आज शेवटी तिला सांगितलं की तू कोर्टात येऊ नकोस. मी खरं तर आज मी काल सुद्धा सर्व पत्रकारांचं तुमचं मी मनापासून आभार मानलं. हे कारण परवा दिवशी जे मी तिला भेटलो होतो रविवारी, त्यावेळेसची तिची मानसिकता आणि काल भेटल्यानंतर काल ज्या पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्या ज्या मीडियाला आल्या, कारण ती वेल एज्युकेटेड आहे. ती वेल एज्युकेटेड असल्यामुळे ती सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे. ती सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टी बघते. मी तिला हे सांगितलं, अगं बाई, तू कोणत्याही परिस्थितीमध्ये तू माझ्या लेकीसारखी असो, त्यामुळे तू कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सोशल मीडियाला बघायला जाऊच नकोस. ते बंद कर. सध्या तुझी मानसिकता आता बरोबर नाही. आम्ही काल तिला सायक्रेटिस्ट पण जायला लावलंय की तिथं सुद्धा की तिच्या नक्की त्या मनावरती त्यावेळेस काय परिणाम झाला हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्याच बाजूने तिला आधार देणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही तिच्या मागे उभं राहिलोय. मला वाटतं की त्या गोष्टी थांबवण्यासाठी आम्ही यशस्वी होऊ. आता या प्रकरणातले जे वकील आहेत आरोपीचे, त्यांच्याकडून फार परस्पर विरोधी स्टेटमेंट येत आहेत. 3-4 वकील आहेत, त्यांच्यातच कुठलाही ताळमेळ नाहीये आणि या वकिलांच्याच खरं तर अशा दाव्यांमुळे हे सगळा संभ्रम परत एकदा निर्माण झाला. त्यामुळे वकिलांच्या विरोधात कुठली कारवाई व्हावी असं आम्ही तर मागणी आमच्या वकील साहेबांनी, स्वराज्य साहेबांनी मागणी केली की बार असोसिएशनने त्यांच्यावरती कारवाई करावी. कारण ज्या गोष्टी कोर्टामध्ये झाल्याच नाहीत त्या गोष्टी त्यांनी बाहेर आणल्या. 7,500 रुपयाचा विषय जर तिथं काय झालाच नव्हता, कारण यांचं त्या नालायक माणसं संघ बोलणं आलं होतं ज्याच्यावरती अरे तुम्ही असल्या उलट हे पुणे शहराच्या नावाला काळीमाप असण्याच्या गोष्टी आहेत. शेवटी कसं असतं की कायद्याच्या काय बाबीमध्ये वकील आधी यावाच लागतो, पण वकील दिल्यानंतर सुद्धा त्यांनी त्याच्या आशिलाची बाजू किती रेटायची. कारण ज्यांनी बाजू रेटली ना त्यांनी पण लक्ष ठेवायला पाहिजे त्यांच्या घरामध्ये मुली असतील, त्यांनाही धमक्यांचे फोन येतात. नाही येणार ना. कोण देणार? आता समाज माध्यमांवरती ते जर अशा पद्धतीने चुकीचं बोलत असतील आणि ते सिद्ध होत असेल तर त्यांना धमकी. आता का बंदोबस्त मागायची वेळ आली त्यांच्यावरती? आम्हाला बंदोबस्त द्या. अरे मग पहिले बोलायचंच नाही ना. बोललाच नसता पहिल्यांदा चुकीचं. तुझ्या पोरीची इज्जत कुणी काढली बाहेर तुला चालेल का? तुझ्या पत्नीच्या बाबतीमध्ये कोण बाहेर रस्त्यावरती अशा पद्धतीने बोललं? जो विषय झालाच नाही, 7,500 रुपयाचा विषय ते नालायकांनी सांगितला आणि ह्यांनी बाहेर येऊन प्रेस संघ बोलले की 7,500 रुपयावरून ठरलं. अरे त्याला राव 3 महिन्यापासून त्याच्या अकाउंटवर 239 रुपये, तो भिकारी आहे. जर त्याच्याकडे 7,500 रुपये असते तर त्याचं स्वारगेटच्या एसटी स्टँडवरती त्या टॉयलेट पाशी झोपला असता का? तो 4-5 दिवसापासून त्या टॉयलेट पाशी झोपतोय आणि त्याच्याकडे 7,500 रुपये होते.
मग त्याच्याकडे 7,500 असतो, तो चांगल्या लॉजला जाऊन झोपला असता ना तिथं आसपास. बरं हाच नालायक त्याच दिवशी रात्री, ज्या दिवशी पहाटे हा विषय झाला, त्या दिवशी रात्री हा 1:30 वाजता छत्रपती शिवाजीनगर एसटी स्टँड मध्ये होता. तिकडे सुद्धा हा सावध शोधत होता, तिथं त्याला कोण सापडलं नाही. मला आत्ता मगाशी मुंबईमधनं एका वकिलाचा फोन आला, महिलेचा, माझ्याकडे आता सुद्धा रेकॉर्डिंग आहे, की हा 23 जानेवारी 2025 ला यांनी ती महिला सुद्धा सकाळी रात्री 9:30 वाजता तिकडे होती एसटी स्टँडला, स्वारगेटच्या एसटी स्टँडला, तिथं हाच होता. तिने तो फोटो पाहिला मला तिने मगाशीच फोन केलाय की जर असं काय असेल तर मला सांगा, मी मुंबईवरनं पुण्याला येऊन स्टेटमेंट देते. कारण ती मुंबईला निघाली होती, एसटी जायला वेळ होती, तर हा तिथं आला. मला आमच्या गाड्या पलीकडच्या बाजूला लागलेल्या आहेत, तुम्हाला जायचं असेल तर चला, मी नेतो तुम्हाला, इथल्यापेक्षा कमी पैशामध्ये नेऊ. म्हणजे ह्याचं कामच ते होतं. आणि अशा माणसाची बाजू त्याची बायको घेतीये, हे चुकीचं आहे. आता या सगळ्या प्रकरणात आता तुम्ही ऍक्टिव्ह झालेला आहात. तुम्ही नेहमीच आपण बघतो की तुम्ही एखादा विषय धरलात तर तो लावून धरता शेवटपर्यंत. या प्रकरणामध्ये आता तुमची नेमकी मागणी काय असते? माझी मागणी, जोपर्यंत त्या नालायकाला फास्ट ट्रॅक वरती घ्यायला लावलंय. कारण आता कालच मला आमचे नेते आणि शिवसेनेचे विधान परिषदेमधले विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, तसेच आमचे पुणे शहराचे संपर्क प्रमुख आमचे आमदार सचिन भाऊ आयर यांनी कालच माझ्याकडनं या सगळ्या विषयाच्या संदर्भात माहिती घेतलेली आहे. आणि विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये ह्या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये पुण्यातल्या ते सुद्धा विषय मांडणार आहे. त्यामुळे मला वाटतं की हा विषय फास्ट ट्रॅकवरती झाला पाहिजे. फास्ट ट्रॅकवरती होऊन ह्याला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे. म्हणजे ह्या अशा ज्या प्रवृत्ती आहेत ना, ह्या प्रवृत्ती ठेचल्या गेल्या पाहिजे. नुसतं यांना गोळ्या घालून जमणार नाही, तर यांना तडफडून मारले पाहिजेत. यांना फाशीच झाली पाहिजे. अरे गोळी घातली 2 मिनिटांमध्ये माणूस मरतो, तडफडला पाहिजे. ती बिचारी कशी त्या गाडीमध्ये तडफड होते तिने सांगितलं ना, ती कशी तडफड होती. आणि मग ती तडफडली, ह्याला पण तसा तडफडला पाहिजे नाही, ह्याला पटकन नाही, ह्याला फाशीच झाली पाहिजे. त्याशिवाय दुसरं काय, मी तर थांबणार नाही कोणत्याही परिस्थितीत. त्या बारक्या ताईला कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तिला न्याय मिळवून देणार. नक्कीच आपल्याबरोबर वसंत मोरे होते. जसं तात्यांनी सांगितलं त्या पद्धतीने हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅकवर चालवावा आणि जोपर्यंत या आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मी हे प्रकरण लावून धरणार आहे, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आता घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.